Hare
देवा माझे मना
देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. आणि कमागणे नाही नाही देवा, आणि कमागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. विठ्ठल देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशम् आनन्दि वल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमः.
दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावर देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दे नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ महाराज यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज भगवान परमात्म्याकडे परमात्मिक अपेक्षा व्यक्त करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री ज्ञानाई गुरुकुलामध्ये चालू असलेला सुंदर अशा प्रकारे हा वारी निमित्ताने कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाची आजची ही सेवा मजसारख्या एका अल्पमती अल्प बुद्धी एका बालकाकडे आलेली आहे. हे मी माझं परमभाग्य समजतो. तुम्ही सर्व टाळकरी तुमच्या चरणी दंडवत घालतो, गुरुवर्यांच्या चरणी दंडवत घालतो आणि माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. आजचा अभंग असा आहे, या अभंगातून अपेक्षा व्यक्त करणारा अभंग आहे. हा अभंग अपेक्षा व्यक्त करणार आहे. सज्जन हो, सर्व संतांचा संसार कसा आहे? सर्व संतांचा संसार आदर्श आहे. जगद्गुरु तुकोबारांचा संसार आदर्श आहे. नाथ महाराजांचा संसार आदर्श आहे. सर्व संतांचा संसार आदर्श आहे. हे खूप गोड वाक्य आहे बरं का. परमार्थात जर दोष शिरला तर परमार्थ संसार धरतो. काय म्हटलं? परमार्थात जर दोष शिरला तर परमार्थ संसार ठरतो आणि संसारातील दोष गेला तर संसार परमार्थ ठरतो. आजचा अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथांचा संसार आदर्श आहे. जगद्गुरु तुकोबारांचा संसार आदर्श आहे. तसं पाहायला गेलं ना तर जगद्गुरु तुकोबारांची पत्नी स्वभावाने अत्यंत काय आहे? कर्कश आहे. असते एखाद्याची हो, ज्याच्या त्याच्या प्रारब्धान जसं त्याला मिळणार आहे तसे त्याला ते मिळणार आहे. जगद्गुरु तुकोबारांची पत्नी स्वभावाने अत्यंत कशी आहे? कर्कश आहे, रागीट आहे, तापट आहे, पण तरी सुद्धा पतिपराय नाही. तिच्या जीवनातलं पातिव्रत्य हे येतकिंचित सुद्धा डळलेलं नाही.
एकीकडे पाहिलं गेलं ना तर पंचक्रोशीमध्ये सावकार म्हणून प्रसिद्ध पावलेले जगद्गुरु तुकोबार आहे, आणि एकीकडे घरामध्ये एक अन्नाचा कण सुद्धा खाण्यासाठी शिल्लक नाही. या परिस्थितीमध्ये या माऊलीची तुकोबारांवरती असलेली निष्ठा यत्किंची सुद्धा ढळलेली नाही. मग तुकोबारांच्या संसारामधून आपण हे शिकायचंय, पत्नी किती प्रतिकूल असली तरी भगवंताच्या भक्तीला विसरता कामा नये. पत्नी आणि संसार किती अनुकूल असला तरी भगवंताच्या भक्तीला विसरता कामा नये, हे नाथ बाबा शिकवतात. विठ्ठल नाथ महाराजांच्या जीवनाचा बारकाव्याने विचार केला गेला ना तर नाथांच्या जीवनामध्ये दोन गोष्टींचा अत्यंत बारकाव्याने विचार केला, आणि ते करण्यासारखे विचार करण्यासारख्या गोष्टी दोन. पहिली गोष्ट म्हणजे नाथांच्या जीवनामध्ये श्रीमंती आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाथांच्या जीवनात शांती आहे. श्रीमंती आणि शांती या दोहोंचा समन्वय म्हणजे नाथांचं जीवन आहे. नाथांचं जीवनचरित्र वर्णन करताना असं वर्णन केलंय महाराज की नाथांच्या घरचं पुराण आणि नाथांच्या घरचं पुरण कधी चुकलं नाही. नाथांच्या ओसरीव दररोज भागवत कथा चालू असायची, म्हणून पुराण कधी चुकलं नाही. आणि नाथांच्या घरच्या पांडुरंगाला दररोज पोळ्यांचा नैवेद्य, कशाचा? पोळ्यांचा नैवेद्य असायचा, म्हणून पुरण कधी चुकलं नाही. विठ्ठल विठ्ठल नाथांच्या घरी श्रीमंती आहे, नाथांच्या घरी शांती आहे. एक मनुष्य नाथांकडे गेला आणि नाथांना म्हणाला, अहो नाथ महाराज, आम्हाला देवाची प्राप्ती केव्हा होईल, आम्हाला देव केव्हा भेटेल? तेव्हा नाथ महाराज त्याला काहीच म्हणले नाहीत. स्वामी राम सुखदाजी स्वामी त्यांच्या अमृतबिंदू नावाच्या ग्रंथामध्ये असं सांगतात की देवाच्या प्राप्तीकरता ज्ञानाची गरज आहे असं नाही बरं का. देवाच्या प्राप्तीकरता ज्ञानाची गरज आहे, पण देवाची प्राप्ती ही ज्ञानापेक्षा तळमळीने लवकर होते. कशाने? तळमळीने लवकर देवाची प्राप्ती होते. नाथ महाराज त्याला काहीच म्हटले नाहीत. नाथ महाराज ज्यानं प्रश्न केला, नाथ बाबा देव केव्हा भेटेल, तर नाथ बाबा काहीच म्हटले नाहीत. नाथ बाबा सरळ गेले गोदावरीच्या काठी. गोदावरीच्या काठी गेले आणि तो मनुष्य देखील नाथबाबांच्या मागे गेला, आणि मागे गेल्यानंतर गोदावरीच्या काठी गेल्यानंतर नाथबाबांनी गोदावरीचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये गेले. त्या मनुष्याला देखील सांगितलं, तू पण माझ्या बरोबर स्नानाकरता चल. असं म्हटल्यानंतर तो मनुष्य गेला. दोघे स्नानाकरता गेले, आणि स्नानाकरता गेल्यानंतर नाथबाबांनी पहिली बुडी मारली. नाथबाबांनी पहिली बुडी मारली, त्या मनुष्याने देखील पहिली बुडी मारली. नाथबाबांनी दुसरी बुडी मारली, त्या मनुष्याने देखील दुसरी बुडी मारली. आणि तिसरी बुडी मारताना काय झालं ऐका. तिसरी बुडी मारताना नाथबाबा म्हटले, मार बुडी, मार बुडी. आणि मार बुडी म्हटल्यानंतर त्या मनुष्याने बुडी मारली, आणि नाथ महाराजांनी त्याचं मुंडकं आहे ना, डोकं, ते पाण्यामध्येच दाबून धरलं. पाण्यामध्ये दाबून धरल्यानंतर काय झालं, तो मनुष्य तळमळतोय, तडपडतोय, ताकद लावतोय वरती येण्यासाठी, पण नाथ त्याला वरती येऊच देईनात. आणि वरती येऊ देईनात म्हटल्यानंतर त्या मनुष्याने पूर्ण ताकद लावली, पूर्ण शक्ती लावली, आणि तो कसा तरी मनुष्य बाहेर आला. तो म्हटला की झालो एकदा मोकळा. आणि वरती आल्यानंतर नाथबाबा महाराजांना विचारलं, अहो नाथ बाबा, मी तुम्हाला देव दाखवा असं म्हटलं, देव आज्ञा द्या असं नाही म्हटलं. नाथ बाबा, तुम्हाला मी देव दाखवायला सांगितलं, तुम्ही मला डायरेक्ट देवाच्या घरचं तिकीट काढत आहात, देवाच्या घरचं. नाथ बाबा, तुम्हाला हे शोभत नाही बरं का. त्यावेळी नाथ महाराज म्हटले, अरे लेका ऐक, तुझ्या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्येच आहे. ऐक, मला सांग, तू ज्यावेळेस मी तुला पाण्यामध्ये दाबून धरलं, तू वरती येण्यासाठी तळमळत होतास, तडफडत होतास. आता मला सांग, तू वरती येण्यासाठी जेवढी तळमळ होती तुझी,
वरती येण्यासाठी, पाण्यातून वरती येण्यासाठी जेवढी तुझी तळमळ होती तेवढी तळमळ तुझी संसारामधून बाहेर पडण्याकरता असेल तर देव तुला उद्या नाही, परवा नाही, तर देव तुला आजच भेटेल. सज्जन हो, माणूस आहे ना, मनुष्य अपेक्षेशिवाय राहू शकत नाही. मनुष्य अपेक्षेशिवाय राहू शकत नाही. साक्षात देव सुद्धा अपेक्षेशिवाय राहू शकत नाही. देवाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा अपेक्षा आहे, संतांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा अपेक्षा आहे, आणि तुम्हा सामान्य मनुष्यांच्या जीवनामध्ये सुद्धा काय येऊ अपेक्षा आहे. देवाच्या अंतःकरणात अपेक्षा आहे. काय अपेक्षा देवाच्या मनात अपेक्षा काय आहे? देवाला वाटतं मला जनाबाई बरोबर दळायला मिळावं. देवाला वाटतं मला नामदेवरायांच्या कीर्तनात नृत्य करावं. देवाला वाटतं की ज्ञानोबरायांची भिंत चालवण्याकरता मिळावी. देवाच्या मनात अंतःकरणात अपेक्षा आहे. संतांच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे. संतांच्या अंतःकरणात काय अपेक्षा आहे हो? उद्धराया जन ही संतांची अपेक्षा आहे बरं का. आणि तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य अपेक्षेशिवाय राहू शकत नाही. खूप अपेक्षा. किती अपेक्षा? अपेक्षांची कुंजी आणि अपेक्षांची सामुग्री घेऊनच आपण जन्माला आलेलो आहे. खूप अपेक्षा हो. नवे नवे अपेक्षेशिवाय मनुष्य जन्मालाच येऊ शकत नाही. मायबाप अपेक्षा आहे म्हणून आपला जन्म आहे. अपेक्षा सगळ्याला असते हो. किती अपेक्षा असतात. एक राजा होता आणि त्या राजानं आपल्या प्रॉपर्टीची मोजमापणी करायला सांगितली. काय? मोजमापणी करायला सांगितली. आणि मोजमापणी करायला सांगितल्यानंतर प्रधान गेला, मोजमापणी केली आणि मोजमापणी केल्यानंतर प्रधान राजापाशी आला. राजाला म्हणाला, राजेसाहेब अहो तुमची प्रॉपर्टी एवढी, तुमची जायदाद एवढी, तुमची संपत्ती एवढी आहे की इथून पुढं 10 पिढ्या, किती 10 पिढ्या बसून खातील एवढी तुमची संपत्ती, एवढी तुमची श्रीमंती. असं म्हटल्यानंतर राजाचा चेहरा थोडासा पडला. काय झालं? चेहरा पडला. आणि चेहरा पडल्यानंतर प्रधानाने विचारलं, राजेसाहेब अहो 10 पिढ्या बसून खातील एवढी तुमची संपत्ती आहे आणि तुमचा चेहरा असा का पडलाय? त्यावेळेस राजा म्हणाला, मला टेन्शन याचं पडले, मला काळजी याची पडली की माझ्या 10 पिढ्या बसून खातील एवढी माझी संपत्ती आहे, पण मला टेन्शन पडले की माझ्या 11व्या पिढीचं कसं होईल. मला काय सांगायचंय? मनुष्य अपेक्षेशिवाय राहू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. अपेक्षा अधिक गरज. अपेक्षा अधिक गरज बरोबर मागणी. अपेक्षा आहे पण त्या वस्तूची, त्या गोष्टीची आपल्याकडे प्राप्ती नसेल तर मनुष्य दुसऱ्याच्या दारामध्ये हात पसरायला जातो. तो मनुष्य दुसऱ्याकडे काय करतो? मागतो. जी गोष्ट आपल्याकडे आहे, प्राप्त आहे, त्या गोष्टीची प्राप्ती असेल तर तो मनुष्य दुसऱ्याच्या दारामध्ये हात कधीच पसरायला जात नाही. आणि खरं सांगू का, मागणारा मनुष्यच आवडत नाही.
मागणारा मनुष्यच आवडत नाही, कुणी असू द्या. मागणारा मुलगा आवडत नाही, मागणारा कीर्तनकार आवडत नाही, आणि शेवटी मागणारी बायको सुद्धा आवडत नाही. कीर्तनात सांगायला काय हरकत आहे, देवाच्या दरबारात मागणारी बायको सुद्धा आवडत नाही. सारखं सारखं जर कोणी मागत असेल तर मागणारा मनुष्यच आवडत नाही. बरोबर आहे ना? पण नाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय काही अभंगामध्ये आपल्याला मागणी करताना दिसतात. पण ऐका, संतांचं मागणं आहे ना आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेतं. देव मागतो संतांची भक्ती करण्याकरता, देव मागतो संतांची भक्ती घडावी म्हणून. आपल्यासारखा सामान्य जीव मागतो कशाकरता मागतो? आपलं अज्ञान प्रगट होऊ नये म्हणून मागतो. आणि संत मागतात ना ते जगाला आदर्श निर्माण व्हावा म्हणून मागतात. विठ्ठल एक चार शब्द आपल्या समोर मांडतो आणि आपल्या पहिल्या चरणाला आपण टच करूया जरा आणि सुरुवात करूया. पहिल्या चरण आपण घेऊया. 4 गोष्टी आपल्या समोर मांडतो, वाक्य मांडतो, त्याचं तुम्ही उत्तर द्या, थोडंसं मला सहकार्य करा. पहिलं म्हणजे पाहू नये आणि पाहिल्याशिवाय राहू नये, बोलू नये आणि बोलल्याशिवाय राहू नये, खाऊ नये खाल्ल्याशिवाय, मागू नये मागितल्याशिवाय, पिऊ नये आणि पिल्याशिवाय. मी पहिली गोष्ट कोणती सांगितली होती? पाहू नये. काय पाहू नये हो? जी दृश्य आपल्या अंतःकरणामध्ये वाईट विचार अंतःकरणामध्ये जागा करतात त्या गोष्टी माणसाने बघता कामा नये. पवित्र कुळामध्ये जन्म झाला आणि एका क्षणासाठी अरण्यात चाललेले एक वाईट दृश्य एका ब्राह्मण कुटुंबातील एका ब्राह्मणाने पाहिलं. आणि ब्राह्मणाने पाहिल्यानंतर काय झालं? सर्व साधना सुटली हो, सर्व साधना सुटली आणि तो ब्राह्मण, तो मनुष्य त्या स्त्रियांच्या मध्ये जाऊन राहिला. इतिहास बघा, इतिहास साक्षी, त्याचं नाव आहे आजामेल. एक क्षणाचं चित्र सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये काय करतं? वाईट विकार जागा करतं. म्हणून गुरुवर्य कुरेकर बाबा म्हणायचे की अंतःकरणाला उकिरडा बनवणारं प्रवेशद्वार का कोणतं असेल तर अंतःकरणाला उकिरडा करणारं प्रवेशद्वार हे डोळा आहे. काय? डोळा आहे. अंतःकरणाला उकिरडा बनवणारं प्रवेशद्वार डोळा आहे. म्हणून कुरेकर बाबा म्हणायचे वारकऱ्याने 2 इंद्रिय सांभाळावी. पहिलं इंद्रिय म्हणजे डोळा आणि दुसरं इंद्रिय म्हणजे वाणी. वारकरी वाणीने दुसऱ्याला खूप दुखवतात. कलियुगाचे शुकाचार्य भागवत मूर्ती डोंगरे महाराज असे म्हणायचे की वारकऱ्याने संयमी बोलावं, कमी बोलावं, अनर्गल बोलू नये आणि विचार करायला लावणारं बोलावं. काही वारकरी एवढं बोलतो की एखाद्या सुजान ग्रामस्थाला म्हणावं लागतं न बोलायचं काय घ्याल, असली वेळ आपल्या येता कामा नाही. म्हणून बोलायचं झालं ना तर काय बोलावं? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. म्हणून पाहू नये आता देवाली न काही
आता देवा विन काही. बघू नये, वाईट दृश्य बघू नये. आणि बोलायचं झालं तर देवाचं बोलावं. मी दुसरं काय म्हटलं होतो आहे का लक्षात? मी दुसरं म्हटलं होतं पाहू नये आणि पाहिल्याशिवाय राहू नये. माणसाने काय पाहू नये हो? वाईट दृश्य पाहू नये. सांगितलंय मग अशी तुम्हाला. माणसाने खाऊ नये. काय खाऊ नये? काय खाऊ नये? माणसाने तंबाखू खाऊ नये आणि खाल्ल्याशिवाय राहू नये. काय हो? तंबाखू खाल्ल्याशिवाय राहू नये. काजू बदाम दररोज खातो. माणसाने बोलू नये. काय बोलू नये हो? भगवंताचं बोलावं आणि संसारातलं काही बोलू नये. ऐका, माणसाने मी 4थ्या क्रमांकाला सांगितलेलं, माणसाने पिऊ नये आणि पिल्याशिवाय राहू नये. माणसाने पिऊ नये. काय पिऊ नये हो? माणसाने दारू पिता कामा नये. आता त्या दारू पिणाऱ्याचं पण एक फायदे आहेत. त्या मनुष्याच्या जीवनामध्ये काय फायदे आहेत दारू पिण्याचे? ते दारूचे फायदे तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल दारूचे फायदे कसे काय? तर ते आपल्या जीवनासाठी नाहीत, ते त्या मनुष्याच्या जीवनाकरता आहेत. ऐका, दारूचा पहिला फायदा असा आहे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये की दारू पिणाऱ्या व्यक्तीला कुत्र कधी चावत नाही. दारू पिणाऱ्या व्यक्तीला काय जरत नाही? कुत्र चावत नाही. कारण की ते कुत्र्याला घावत नाही हो. सारखं इकडून तिकडं ते कुत्र्याला घावतच नाही. त्यामुळे दारू पिणाऱ्या व्यक्तीला कुत्र कधी चावत नाही. दुसरा फायदा म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या घरी चोरी कधी होत नाही. काय? कारण गाड्यानं काय शिल्लकच ठेवलेलं नसतं. सगळं दारू पिण्याच्या ह्याच्यामध्ये सगळं उडवून टाकलेलं असतं. आणि तिसरा फायदा, शेवटचा फायदा म्हणजे दारू पिणारा व्यक्ती म्हातारा कधी होत नाही. कारण की हा गडी दारू पिऊन तरुणपणातच मरून जातो. म्हणून तो मनुष्य म्हातारा कधीच होत नाही. त्यामुळं दारू पिऊ नये आणि पिल्याशिवाय राहू नये. काय पिल्याशिवाय राहू नये हो? देशी गाईचं दूध. ऐका, देशी गाईचं दूध आहे ना, ते आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे. आपल्या आरोग्यासाठी काय आहे? चांगलं आहे. आयुर्वेद सुद्धा हे सांगतं आणि विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केले की आपले माऊलीसारखी मुलं आहेत ना, सारख्या मुलाला दररोज संध्याकाळी झोपताना गुळाचा खडा आणि त्या या ग्लासमध्ये 1 चमचा तूप दिलं तर त्या मुलांची 4 महिन्यामध्ये स्मरणशक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण देशी गायच्या दुधामध्ये कॅरोटीन नावाचा एक घटक असतो. तो मुलांची स्मरणशक्ती वाढवतो. विठ्ठल विठ्ठल. आणि शेवटचं सांगतो, माणसाने मागू नये आणि मागितल्याशिवाय राहू नये. माणसाने काय मागू नये हो? कधी दुसऱ्याच्या दारामध्ये हात पसरू नये. दुसऱ्याच्या दारामध्ये कधीच हात पसरू नये. तुम्ही बघा प्रयोग करून, परमार्थात जेवढं तुम्ही न मागता राहाल ना, तेवढी तुमची परमार्थामध्ये उंची वाढते. मागणाऱ्याचं शास्त्रामध्ये खूप गोड वर्णन केलं. शास्त्र सांगतं सगळ्यात हलकं काय आहे हो? गवत. गवत सगळ्यात काय आहे? हलकं आहे. गवतापेक्षा हलकं काय असेल? गवतापेक्षा हलका कापूस आहे. आणि त्या कापसापेक्षा हलका कोण आहे? तर मागणारा मनुष्य. मागणारा मनुष्य हा हीन आहे. म्हणून पुण्याच्या दारापुढे हात पसरता कामा नये.
मांड ठिंगणे हात पसरी जिने त्याचे. आणि माऊली पण त्याचं वर्णन करतात. भिक्षा पात्र उलंबने जडो जिने लाजिरवाने ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा विठ्ठल. कुणाकडे काही मागू नये आणि मागायचंच झालं तर काय मागावं. नाथ महाराज सांगतात मागायचं झालं तर काय मागावं. हे नाथ महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवा संसार व्यसनी पडोनी दे. हे मन देवाच्या चरणाकडे लागावं अशी मागणी. तसं हे मन एका जागेवर कधी स्थिर नसतो. ते मन चंचल आहे, ते सगळीकडे फिरत असतं. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. त्याचं कारण आहे हे मन चंचल आहे. आता त्या मनाचं सामर्थ्य काही कमी नाही हो. मनाचं सामर्थ्य काही कमी आहे का? मनाच्या सामर्थ्याचं वर्णन ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केले 8व्या अध्यायात. माऊली म्हणतात माकड कधी समाधी घेईल का? नाही हो, माकड कधी समाधी घेऊ शकत नाही. माऊली म्हणतात जोराचा सोसाट्याचा वारा आहे आणि त्या वाऱ्याला म्हटलं थांब, तर तो वारा त्या क्षणाला लगेच थांबल का हो? नाही थांबू शकत. वारा थांब म्हटल्यानंतर थांबू शकत नाही. माकड समाधीला बस म्हटल्यानंतर बसू शकत नाही. तसं हे मन आहे ना, देवाच्या चरणाकडे जा, देवाच्या चरणाकडे जा असं म्हटल्यानंतर हे मन देवाच्या चरणाकडे जाणार नाही. आणि ज्यावेळेस हे मन देवाच्या चरणाकडे जात नाही, देवाच्या चरणाकडे किती प्रयत्न करा तुम्ही, हे मन देवाच्या चरणाकडे जात नाही. मन कुठं कुठं जात नाही हो. मन सगळीकडे जातं. मन लाडू जातं, मन गुलाबजामवर जातं, मन जिलेबीवर जातं, मन वासुंदीवर जातं. मन कुठे कुठे जात नाही, मन सगळीकडे जातं. तुम्हाला माशी माहिती का? माशी, घरातील माशी, ती माशी सगळीकडे बसते. इथून तिकडे, तिकडून इकडे, सगळीकडे बसते माशी ती. पण त्या माशीला तुम्ही कधी विस्तवावर बसताना बघितलंय का हो? नाही. कारण त्या माशीला माहिती आहे आपण जर या विस्तवावर बसलो तर आपल्याला अशी जागा मिळणार आहे, अशी जागा मिळणार आहे. यद्गत्वा निवर्तन्ते तथा
अशी जागा मिळणार आहे की त्या जागेवरनं आपल्याला पुन्हा माघारी येता येणार नाही. तसं हे मन आहे ना देवाच्या चरणाकडे जायला तयार नाही. आणि ज्या वेळेस हे मन देवाच्या चरणाकडे जात नाही, त्या साधकाकडून हे मन देवाच्या चरणाकडे जात नाही, त्यावेळेस तो साधक देवाला प्रार्थना करतो, देवा माझे मन लागो तुझे चरणी. तसं पाहायला गेलं ना तर संतांची मागणी फार निष्ठिल आहे. संतांची मागणी फार निष्ठिल आहे. मागावं तर संतांनीच मागावं, आपल्यासारखं काम नाही. बघा ना तुम्ही प्रयोग करून. साधक कीर्तनाचं वातावरण तयार करायचं म्हटलं तर त्या पक्वाजाचं वातावरण तयार व्हावं म्हणून त्या पक्वाजाला धुमाकडच्या बाजूनं गोळा दिला जातो. कशाचा? कणकीचा. शाळेकडून पावडर दिली जाते, तेव्हा त्या पक्वाजाचं वातावरण निर्माण होते. काय होते? वातावरण निर्माण होते. तुमच्या श्रोत्यांच्या, सर्व श्रोत्यांच्या मनामध्ये श्रवणाचं वातावरण तयार व्हावं, त्याकरिता सार्थक महाराजांसारखे सुंदर असे गायक, सुंदर अशी चाल, सुंदर ते ध्यान या अभंगाला लागून सुंदर अशा प्रकारे त्या श्रोत्यांच्या मनामध्ये सुंदर असं वातावरण, श्रवणाचं वातावरण तयार करतात. कुठली गोष्ट वातावरणाशिवाय जमत नाही. मला त्यातला अनुभव नाही बरं का, पण नवऱ्याकडून पैसे मागायचे त्याचं सुद्धा एक वातावरण आहे. काय? त्याचं सुद्धा एक वातावरण आहे. कधी मागावेत, मागताना वेळ कोणती असावी, कोणत्या प्रसंगाला मागावेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर मालकांच्या खिशामध्ये पैसे आहेत का नाही ते अगोदर माहिती पाहिजे. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मालकांचा मूड कसा आहे ते अगोदर पाहावं. नाहीतर कधी पण मागाल, पैसे काय भेटणार नाहीत, पण 2 शिव्या मात्र भेटल्याशिवाय राहणार नाही. ठल ठल संत मागताना पण एक वातावरण निर्मिती करतात. संत मागताना पण एक वातावरण निर्मिती करतात. हे भगवान परमात्म्या, माझं मन तुझ्या चरणाकडे लागू दे. हे भगवान परमात्म्या, माझी आठवण देवाला होऊ दे. अशी जर मागणी करायची असेल ना तर जगद्गुरु तुकोबारायांसारखी महात्मे काय करतात? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. कृपाळू सज्जन हे एक प्रकारचं काय आहे? वातावरण आहे. एक वातावरण निर्माण केले. हे देवा माझं गुमटं करा, माझं चांगलं करा, माझं कल्याण करा, असं जर म्हणायचं असेल ना तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे फार ओझे तुम्हासी. तसा आजचा अभंग आहे ना, या अभंगाच्या पहिल्या चरणात वातावरण निर्मिती केली. देवा माझे मन, हे देवा माझे मन तुझ्या चरणाकडे लागू दे, कारण तुम्ही देव आहात. आणि देव शब्दाचा अर्थ असा आहे दिव्यती इति देव. जो दिव्य आहे, ज्याच्याकडे प्रचंड सामर्थ्य आहे असा देव. आणि त्या देवाला प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस हे मन आपल्या ताब्यामध्ये राहत नाही ना त्यावेळेस त्या देवाला प्रार्थना केली, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. अहो ते मन कमी आहे का? अहो त्या मनाचं सामर्थ्य कमी नाही. मला सांगा इथून माळशिरस किती किलोमीटर आहे? 12 किलोमीटर आहे. मला सांगा माळशिरसला जायला चालत जायला किती उशीर लागेल? 1 तास लागेल. चालत जायला 1 तास लागेल. मला सांगा सायकलीने जायला किती तास लागेल? अर्धा तास लागेल. सायकलीने जायला अर्धा तास. 2 व्हीलरनं 15 मिनिटं. 15 मिनिटं 2 व्हीलरनं
लागतील. 4 चाकीनं 10 मिनिटं, लागूया 10 मिनिटं. विमानाने किती उशीर लागेल? विमानाने 2 मिनिटं. 2 मिनिटात विमानाने आपण जाऊ शकतो. आता मला सांगा, आपण माळशिरसला मनाने जाऊन येतोय, पण मला काय सांगायचंय? संतांचे संगती मनाला काही गती कमी नाही. आणि ज्यावेळेस हे मन देवाच्या चरणाकडे जात नाही, त्यावेळेस त्या देवालाच प्रार्थना करावी लागते, मागणी करावी लागते. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. विठ्ठल विठ्ठल. हे मन देवाच्या चरणाकडे लागावं अशी काय आहे? मानसिक मागणी. मानसिक मागणी. आणि मानसिक मागणी पूर्ण करायची असेल तर नाथ महाराज म्हणतात त्या साधकाला वाचिक तप करावं लागतं. मानसिक मागणी पूर्ण करायची आहे ना, तर त्या साधकाने वाचिक तपाला विसरता कामा नये. आणि ते वाचिक तप कोणतं आहे? तर अभंगाचं 2रं चरण. नामस्मरण घडवू संत समाग, वाउगाची भ्रम नको देवा. नामस्मरणाला काय कमी फायदा नाही. नामस्मरणाचा नामस्मरणाचा खूप मोठा फायदा आहे. का नामस्मरण करायचं? कशासाठी नामस्मरण करायचं? तर नामस्मरणाचा पहिला फायदा असा आहे, नामस्मरणाचं विशेष असं आहे की नामस्मरणानं आपल्याकडून घडलेलं चुकून पाप जातं. चुकून घडलेलं पाप नामस्मरणानं काय होतं? जातं. तुम्हा सर्व सज्जन लोकांच्या चरणी एक प्रार्थना आहे, जीवनामध्ये कुणाला सुद्धा घाबरू नका. सत्ताधीश असू द्या, पैसेवाला असू द्या, नाहीतर कुणीही असू द्या, जीवनामध्ये कुणाला सुद्धा घाबरू नका, पण जीवनामध्ये पापाला घाबरा.
पाप काय, पापाची शक्ती काय कमी नाही, पापाची शक्ती काय कमी नाही. पाप पृथ्वीपेक्षा जड आहे, पाप अग्नीपेक्षा दाहक आहे, पाप तलवारीपेक्षा धारदार आहे, पाप सुईच्या टोकाहून अणकुचीदार आहे आणि पाप फॅविकॉलपेक्षा चिकट आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि एकदा का त्या पापाचा चिटका आपल्या अंगाला लागला, मनुष्य मनात नसताना सुद्धा पाप करतो. त्याचं कारण आहे, म्हणून त्याचं कारण काय असेल तर पाप फॅविकॉलपेक्षा काय आहे, चिकट आहे. आणि हे पाप शक्ती या भगवान परमात्म्याच्या नामानं समूह नष्ट होईल. संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरे. नामस्मरणाचे खूप फायदे. नामस्मरणानं देव ज्या लोकात राहतो तो लोक आपल्याला प्राप्त होतो. वैकुंठ भवनी. नामस्मरणानं अपवित्र देह पवित्र होतं. पवित्रची होय देह त्याचा. नामस्मरणानं कळी काळाची बाधा होत नाही. कळी काळ त्याची न पाहे दृष्टी. नामस्मरणानं ठल ठल. आणि हे नामस्मरण आहे ना, हे नामस्मरण कुणाच्या संगतीमध्ये घडतो? नामस्मरण घडो संत समागम. हे नामस्मरण संतांच्या संगतीमध्ये घडतं. नामस्मरण फक्त संतांच्या संगतीमध्ये घडतं. एरवी एकटा साधक नामस्मरण करू शकत नाही. या व्यतिरिक्त देवा माझे मन नामस्मरण या व्यतिरिक्त मला जर काय द्याल ना तो सगळा भ्रम आहे. वा उगाची भ्रम नको देवा. ठेवलं. हे मन देवाच्या चरणाकडे लागावं, आपल्या हातून नामस्मरण घडावं, यासाठी आपण काय करावं? अभंगाचं तिसरं चरण. पायी तीर्थया त्रामुकी राम
आपल्या हातून आपलं मन हे देवाच्या चरणाकडे लागावं, आपल्या हातून नामस्मरण घडावं, यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण तीर्थयात्रेला चुकता कामा नये. माऊली म्हणतात ना, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय कोणी. माऊली हरिपाठात मध्ये सुद्धा म्हणतात, तीर्थव्रती भाव आपल्या देवाची प्राप्ती होवे, नामस्मरण घडावं, तर तीर्थयात्रेला चुकता कामा नये. मायबाप, तीर्थयात्रेला चुकता कामा नये. आपण जी पंढरपूरला जातो ना, आपण पंढरपूरला जातो, ती काय आहे? पायी तीर्थयात्रा. ती पायी तीर्थयात्रा आहे. आणि तीर्थ या शब्दाचा अर्थ असा आहे, जे जीवाला तारतं त्याला म्हणतात तीर्थ. जे जीवाला तारते तिला म्हणतात यात्रा, आणि जी जीवाला मारते तिला म्हणतात जत्रा. जिथं मारलं जातं त्याला काय म्हणतात? जत्रा म्हणतात. आपण पंढरपूरला जातो, ती काय आहे? तीर्थयात्रा आहे. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. आणि जाताना कसं मुखी राम पाहिजे. काय पाहिजे? मुखातून काय पाहिजे? राम पाहिजे. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिनी. विठ्ठल विठ्ठल आणि चालत असताना कसं जावं आणि काय गावं? गात जा गा गात जा गात जा गा गात जा. गात जावं. काय गावं? मुखी राम नाम. त्या राम नामाचा महिमा काय कमी नाही. राम नामाचा महिमा खूप मोठा आहे. राम नामाचा महिमा जगद्गुरु तुकोबार यांनी राम नामाचं महत्व सांगितलंय. काय राम नामाचं महत्व? जर आपल्याला एकादशीचं पुण्य मिळवायचं असेल, जेवण करताना सुद्धा आपल्याला एकादशीचं पुण्य मिळवायचं असेल, तर प्रत्येक घासाला तुम्ही जर राम म्हटला, काय म्हटलं मी? प्रत्येक घासाला राम म्हटला, तर तो मनुष्य
जेवण करून सुद्धा उपवासाचं पुण्य मिळवतो. राम म्हणता ग्रासो ग्रासी, तो नरचेला उपवासी. प्रत्येक घासाला राम नाम म्हटलं तर तो मनुष्य जेवण करून सुद्धा उपवासाचं पुण्य मिळवतो. जात असताना कसं गावं? गात जागा. काय काय गात जागा. आणि या राम नामाचं महत्व आणि या एका राम नामाचं महत्व काय कमी नाही. एका राम नामाचं महत्व काय तुम्हाला एक कथा सांगतो आणि ती कथा झाल्यानंतर आपण कीर्तनाला समाप्ती करूया कीर्तनाची. एका राम नामाचं महत्व काय? एकदा धर्मराजाच्या मनामध्ये अश्वमेध यज्ञ करावा असं आलं आणि असं आल्यानंतर अश्वमेध यज्ञ झाला. धर्मराजाच्या मनामध्ये आले म्हणजे अश्वमेध यज्ञ झाला आणि अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञाची सांगता अशी करायची. या यज्ञाची सांगता अशी होती की ज्या वेळेस स्वर्गामध्ये घंटा वाजेल त्यावेळेस त्या यज्ञाची परिसमाप्ती झाली असं मानायचं असतं. यज्ञ समाप्त झाला आणि यज्ञाच्या परिसमाप्तीला स्वर्गामध्ये काय घंटा वाजली आहे आणि घंटा वाजली नाही म्हटल्यानंतर कृष्ण भगवान परमात्म्याला विचारलं, भगवंता स्वर्गामध्ये घंटा कशी काय वाजली नाही? भगवंतांनी काय उत्तर दिलं नाही. भगवंत म्हणाले, यज्ञाची जर परिसमाप्ती करायची असेल तर इथून काही अंतरावर एक सकोच नावाचे स्वामी आहेत. त्या सकोच नावाच्या स्वामीला तुम्ही इथे आणा आणि त्या स्वामींना जेवू घाला. असं झाल्यानंतर धर्मराजा गेले, त्या स्वामींकडे गेले आणि स्वामींजींना प्रार्थना केली, नमस्कार केला आणि स्वामींजींना म्हणाले, सगळी हकीकत सांगितली. यज्ञ आम्ही केलाय, त्यासाठी तुम्हाला जेवण करण्यासाठी यायचंय असं म्हटल्यानंतर तो स्वामी सकोच नावाचा स्वामी म्हटला, मी यायला तयार आहे. मी काय यायला तयार आहे, पण माझी एक आट आहे. धर्मराजा म्हणाला, काय आट आहे? त्यावेळेस ते स्वामीजी म्हणाले, ज्यावेळेस तुम्ही मला 100 यज्ञाचं पुण्य द्याल त्यावेळेस मी येईल. आता धर्मराजा म्हणाला, इथे एक यज्ञ पार पडना झालाय, ह्याला 100 यज्ञाचं पुण्य कुठून द्यायचं हो? असं म्हटल्यानंतर तो स्वामी काय आला नाही बरं का. ते स्वामी सकोच नावाचा स्वामी आले नाहीत. धर्मराजा पुन्हा माघारी गेला आणि माघारी गेल्यानंतर आज सगळी हकीकत सांगितली आणि आज सांगितल्यानंतर पुन्हा आला भीम, पुन्हा आला नकुल, सहदेव, ही सगळेजण येतात आणि आहे तशी पुन्हा माघारी जातात. आणि या असं झाल्यानंतर ही बातमी द्रौपदीच्या कानावर पडली आणि द्रौपदीच्या कानावर पडल्यानंतर ही द्रौपदी एक महान पतिव्रता आहे. एक महान पतिव्रता आहेत. काही पतिव्रता अशा आहेत की त्या पतिव्रतांचं नुसतं नाव जरी सकाळच्या पहाटे या पहाटेला या पतिव्रतांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आपल्याला दिवसभराच्या वेळेमध्ये धनाची प्राप्ती होते. ती नावं कोणती असतील? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, ही ती नावं आहेत. असंच एकदा कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनात खाली एक मनुष्य बसला होता आणि मी नावं सांगितली आणि तो मनुष्य म्हटला, महाराज कोणकोणती नावं घेतली? हो द्या एकदा वन्स मोर. असं म्हटल्यानंतर मी म्हटलं, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. तो मनुष्य म्हटला, त्यात माझी बी पत्नी धरा. असं म्हटल्यानंतर मी म्हटलं, धरायला काय हरकत नाही, पण तुझी पत्नी त्या लक्षणात बसायला हवी. ठल विठ्ठल. द्रौपदी एक महान पतिव्रता आहे. तिचं वर्णन असं केलंय, द्रौपदी 10,000 माणसांची पंगत जर बसली, किती? 10,000 माणसांची पंगत जर बसली तर द्रौपदी कुठल्या माणसाच्या ताटामध्ये कमी, कुठल्या माणसाच्या ताटामध्ये जास्त आहे, ती द्रौपदी एका जागेवर बसून ओळखायची. कुणाच्या ताटामध्ये कमी आणि जास्त आहे ती. एवढी त्या द्रौपदीची ताकद आहे. आणि त्या द्रौपदीच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर द्रौपदी आली आणि ती द्रौपदी सकोच नावाच्या स्वामींकडे गेली आणि स्वामींकडे गेल्यानंतर सकोच नावाच्या स्वामींना सगळं सांगितलं.
सकोच नावाच्या स्वामींनी तिला तेच सांगितलं, मला 100 यज्ञाचं पुण्य द्यावं लागेल तेव्हाच मी यायला तयार आहे. द्रौपदी म्हणली काय हरकत नाही, मी 100 यज्ञाचं पुण्य देईल. असं म्हटल्यानंतर तो स्वामीजी चकित झाला. हो, तो स्वामी म्हणाला, आतापर्यंत तुझे पतिराज आले पण एकाला सुद्धा ते जमलं नाही, तू कशी काय म्हणतेस, तुझ्याकडनं 100 यज्ञाचं पुण्य कुठून आलं? त्यावेळेस ती द्रौपदी म्हणाली, महाराज तुम्ही तुकोबारायांचा गाथा वाचलाय का? त्या गाथेमध्ये काय लिहिले? रामवनाचा वाट चाले, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. द्रौपदी म्हणाली, स्वामीजी मी घरून येताना 400 पाऊलं टाकलीत, 400. आणि द्रौपदी म्हणाली, संताकडे देवाकडे जाताना जर आपण प्रत्येक पाऊलाला राम म्हटलं तर प्रत्येक पाऊलाला काय होतो? यज्ञ होतो. काय होतो? यज्ञ. द्रौपदी म्हणाली, स्वामी मी येताना 400 पावलं टाकली आहेत, त्यातली 100 पावलांचं पुण्य तुम्ही घेऊन टाका आणि 400 पावलांचं पुण्य मला परत माघारी करा. मला काय सांगायचंय? मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाची माझाने मस्तीने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे मन देवाच्या चरणाकडे लागू दे, माझ्या हातून नामस्मरण घडू दे, माझ्या मुखामध्ये राम येऊ दे. आणि एवढं जर देवा तू केलंस तर माझी तुझ्याकडे काही अपेक्षा नाही. एकदा नाही तर जगन्नाथ महाराज 2दा सांगतात. अनेक मागणे नारे नारे देवा, अनेक मागणे नारे नारे देवा,
नाहीक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा, धुडदे नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण विठोबा रखुमाईचं भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा, विठोबा. चरणी संसार व्यसनी पडोनी दे, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. ज्ञानेश्वर तुकाराम 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 कीर्तनरूपी सेवा गुरुवर यांच्या चरणी, तसेच ज्ञानोबाराय, तुकोबाराय या सर्व संतांच्या चरणी, नाथ महाराज यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. तसेच माझे आईवडील, आजी आजोबा आणि तुम्ही सर्व टाळकरी गुरुबंधू प्रेमाने कीर्तनात उभं राहिला, साथ केली, सुंदर अशा प्रकारे साथ केली. तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतनाला इथेच पूर्ण विराम देतो.